आणि इम्रोज खान गोलंदाजीसाठी, स्ट्राईकवर फलंदाजीसाठी आकाश जांगीड, नॉन स्ट्राईकला अभिषेक आंगणे, एक उमेश इलेवन आणि त्यांच्या विरोधात सोमजाई. आकाश जांगीड स्ट्राईकवर, घाटकोपर पंतनगरचे खेळाडू. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर बांद्र्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात अभिषेक आंगणे, आणि गोलंदाजीसाठी ठाणे महागिरीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे इम्रोज खान. एक मोठी मॅच आणि त्या मॅचला सुरुवात झाली आहे. पहा, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी झाली आहे आणि पंचांच्या इशारा येतोय एका मोठ्या मॅचला सुरुवात आता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. आकाश जांगीड स्ट्राईकवर, लेदर बॉलचे देखील चांगले खेळाडू आहेत आणि समोर जर पाहिलं तर इम्रोज. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि फरदीन काझी पकडतायत कॅच आणि आकाश पंचांच्या निर्णयाच्या अगोदरच बाहेर पडले. पहिल्याच बॉलवर इम्रोजने घेतली विकेट. त्यांना उठव, प्लेयर लोकांना बसायचंय. विकेट येताना पाहायला मिळते. इम्रोज याचसाठी ओळखले जातात, व्यावसायिक क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाचा दरार आहे. आणि आता बॅटिंगसाठी येत आहेत मॅन फ्रॉम घाटकोपर भटवाडी भावेश शेलार यांना आपण बॅटिंगसाठी पाहू शकता. स्ट्राईकवर एक दर्जेदार फलंदाज आहेत, परंतु तेवढेच चांगले गोलंदाज समोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. यावेळेला बॉल जर पाहिलं तर सर्कलच्या वरून उडवलाय. मिड विकेटच्या दिशेने धावसंख्येला सुरुवात झाली आहे भावेश यांच्याकडून आणि या ठिकाणी आपण पाहू शकता एक विकेट माघारी परतली आहे. पहिली धाव झाली आहे. 5 षटकांची लढत असणार आहे. उमेश इलेवन, उमेश कुळे आणि कंपनी, साजन पाटील, उमेश कुळे हा संघ सातत्याने उतरताना पाहायला मिळतो. उमेश कुळे ISPL मध्ये कोलकाता संघाचे मॅनेजर देखील होते. ISPL विजेते फरदीन देखील राहिलेत. प्रथमेश पवार नाणा यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळला होता. अशरफ यांना देखील आम्ही पाहतोय. यावेळेला फटका फसलाय. आणखीन एक बॉल हवेत. फरदीन काझी बाकीच्या खेळाडूंना कॉल दिला नाही. ही कॅच मिस घेणार आहे आणि खूप लांबवर गेले आणि फरदीन काझी त्या ठिकाणी पकडतात कॅच. आलेले या 2 विकेट थोडासा दबाव वाढवणार आहे. अशरफ यांना देखील इनॅक्शनमध्ये पाहिजे. म्हणजे बरेचसे तारे सितारे, विक्रांतला देखील आपण या मॅचमध्ये पाहतोय. म्हणजे दोन्ही टीम ज्या आहेत या ताऱ्या सिताऱ्यांची मैफिल आहे. चांगली स्टारकास्ट दोन्ही बाजूने पाहायला मिळते. आता जर पाहिलं तर बॅटिंगसाठी येतात गोरेगावचे एक दर्जेदार खेळाडू प्रीतम परब मैदानाच्या आतमध्ये येतात भावेशच्या जोडीला आणि या टीमला मात्र एक चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघाकडून चांगली कामगिरी होते, परंतु तुम्हालाही तेवढीच चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तर सगळ्याच क्रीडा रसिकांचं स्वागत असणार आहे, जे क्रिकेट प्रेमी आहेत, मुंबईकर क्रिकेट प्रेमी आहेत. काही खास प्रेक्षक तर फरदीनला बघायला सुद्धा आले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर. म्हणजे दोन्ही बाजूला काही अशरफलाही पाहायला आले असतील, दुसऱ्या बाजूला प्रीतमचे देखील चाहते आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे दोन्ही टीममध्ये जे खेळाडू आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. आकाश चिंदारे हे देखील इनॅक्शनमध्ये या मॅचमध्ये ॲज अ कॅप्टन पाहतोय आपण त्यांना. हो हो हो, इकडे पाहू शकता ही खासियत आहे. लेग कटर जो गेल्या काही वर्षात त्यांनी विकसित केलाय तो खूप जबरदस्त आहे आणि इकडे तोच लेग कटर या ठिकाणी पाहायला मिळाला. लेंथवरून लेग कटर आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत फरदीन काझी खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 2 कॅच म्हणजे फरदीन आणि इम्रोज ही जोडीच बनली आता अलीकडच्या कालावधीत. यावेळेला समोरच्या दिशेने पॉवरफुल स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. गोरेगावचे प्रीतम आक्रमक झाले आणि हे षटक मात्र
तेवढं दबावाचं जाणार नाही याची काळजी घेतली आहे. एक चौकार आलाय. प्रीतम परब यांना आपण या ठिकाणी पाहतोय. खूप चांगला स्ट्रोक आलाय. आत्मविश्वास वाढेल कारण ज्या 2 विकेट गेल्या होत्या त्याचा दबाव कुठेतरी होता आणि या दबावाला हटवण्याचं काम या ठिकाणी प्रीतम करतायत. यावेळेला बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरून या स्ट्रोकला खेळलाय. धावा जर आल्या तर दबाव वाढत असतो आणि इकडे किती धावा आहेत? 1 धाव. डिक्लेअर झोनच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला आणि त्यामुळे एकच धाव त्या ठिकाणी मिळेल असं वाटलं होतं. चौकाराच्या दिशेने गेलाय परंतु बॉल वळलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. योगेशजी मेस्त्री हे देखील आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सिंधुदुर्गातील नामवंत गुणलेखक आणि समालोचक देखील. पुंडलिक म्हणजेच बुवा तोंडवलकर यांना देखील आम्ही या ठिकाणी ऐकतोय आज. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 6 धावा आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. जिल्हा रायगड, तालुका अलिबाग आणि गाव नवखार. गोलंदाजीसाठी अक्षय पाटील येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी अलिबाग नवखारचे खेळाडू अक्षय पाटील मोन्या हे करतायत. परंतु समोर जर पाहिलं तर भावेश शैलीदार फलंदाजी, डावाला आकार देण्याची क्षमता आणि या डावखुऱ्या हाताच्या वेळेला आक्रमक फलंदाजी हे देखील भावेश यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. प्रीतम यांच्याकडे अनुभव आहे आणि या अनुभवाला या दोन्ही खेळाडूंना पुढे घेऊन जावं लागणार आहे. अजूनही 4 ओव्हरचा खेळ मात्र या पहिल्या डावातील बाकी असणार आहे. 1 षटक संपलंय. भावेश यावेळेला बॉलचा अंदाज घेतला. एक्स्ट्रा बाउन्स होता. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर या ठिकाणी स्लिपच्या दिशेने स्ट्रोक खेळला परंतु बाउन्स होता आणि त्यामुळे जर पाहिलं तर थोडासा अप्पर खेळण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव तिकडे मिळेल. 7 धावा. पाहूया कशा प्रकारे मॅच रंगते. आज मोजके काही अपवाद वगळता गोलंदाजांचं वर्चस्व आजच्या दिवसावर राहिलेलं पाहायला मिळालंय आपल्याला. पोलीस परिवार चषक याची चर्चा होताना पाहायला मिळाली आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत या मॅचचा. वरोळी जांभोरी मैदान. यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वळतोय आणि कोशंकित क्षेत्राच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. भावेश यांच्या बॅटमधून आलेला हा फटका. डबल माइंड झाले. हा स्ट्रोक खेळताना भावेश शेवटच्या क्षणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न स्ट्रोकला झाला परंतु तिकडे 1 धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. जाऊन पोहोचली ही धावसंख्या 10 धावा धावफलकावर. दहा धावा धावफलकावर पाहायला मिळतात. धावा करायच्यात आपल्या टीमसाठी. धावा कराव्या लागतील. जो मायनस बॉल मिळेल त्यावर मोठा स्ट्रोकही खेळावा लागेल. धावफलक हलता ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं सर तुम्ही म्हटलात की एक 40 जो आकडा आहे त्याच्या पुढे धावसंख्या गेली तर एक चांगली फाईट होऊ शकते आणि तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. परंतु प्रीतम यांच्याकडून 2 आत्मविश्वास भरे फटके पाहायला मिळालेत. यावेळेला एक वेगवान फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले आणि प्रीतम आज एका वेगळ्याच रंगात पाहायला मिळत आहेत. मुंबईतील शैलीदार फलंदाजाच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव प्रीतम परब आणि त्यांच्याकडून मात्र या ठिकाणी काही कलात्मक फटके, मेरिटवरचे फटके खेळताना पाहायला मिळत आहेत. या चौकारांची धावसंख्या 14 वर गेली आहे. दोन्ही षटकांच्या जर पाहिलं तर 5व्या चेंडूवर चौकार येताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा अक्षय पाटील मोन्या फ्रॉम अलिबाग. इकडे वेग वाढवण्याचा प्रयत्न होता परंतु दिशेवरचं नियंत्रण हरवलं. व्हाईट बॉल घोषित केला जातोय.
धावसंख्या पुढे गेली आहे. 15वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकात थोडंसं नियंत्रण असणारी धावसंख्या या षटकात मात्र बोलायला लागली आहे. आमचे हे सगळे पुन्हा एकदा तेच अंदाज घेतला. ज्यावेळेला शफल झाले कुठेतरी माणूस होता त्यांचा की बोल्ड काढायचा आहे. बोल्ड काढायच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी लेक्शमच्या किंचितचे बाहेर चेंडू पडतायत. व्हाईट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या एकने पुढे गेली ती म्हणजे 16 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 सुरू असताना यावेळेला प्रीतम यांनी आणखीन एक हवाई हल्ला केलाय. याही वेळेला बॉल सीमारेषच्या दिशेने ओ हो किती लांब गेलाय. जबरदस्त हिट. 6 धावा षटकार. आणि आता ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी 5 शेवटच्या एका बॉलसाठी 8 धावा दिल्या आणि 2 बॉलसाठी जर पाहिलं तर 12 धावा दिल्या आणि ओव्हर 2 संपलेल्या धावसंख्या 22 झालेली आहे. पहा 2चाच पाडा पाहायला मिळतोय. 22 धावा 2 विकेट 2 ओव्हर आणि अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकात जर पाहिलं तर या ठिकाणी सोमजाई संघा थोडासा वरचढ होता. दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर उमेश इलेव्हनने केलेलं कमबॅक पाहायला मिळालं. म्हणजे 2 ओव्हर या 2 वेगवेगळ्या टीमच्या बाजूने गेलेल्या आहेत. इम्रोज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. हे मुंबईतलं क्रिकेट आहे. काही काळ थांबलं जरूर होतं परंतु आता येणाऱ्या कालामध्ये अगदी वेगात पाहायला मिळेल. सगळ्यांना विनंती असेल वडाळा या ठिकाणी देखील 6 आणि 7ला स्पर्धा आहे आणि ज्यांना कारण मुंबईतील स्पर्धा आता सुरू होत आहेत परंतु संघाने देखील पुढाकार घेणं आता गरजेचं आहे. यावेळेला वेगात चेंडू पाहायला मिळाला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि डॉट बॉल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतात. इम्रोजची गोलंदाजी म्हणजे भल्या भल्यांना न उलगडलेलं कोडं आहे परंतु भावेशकडे देखील ते टॅलेंट आहे आणि आज दाखवावं लागणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय परंतु पाहूयात किती लांब जाईल. तिकडे आहेत क्षेत्ररक्षक. लोअर फुल टॉस बॉल डबल बाइंड झाले या बॉलवर आणि अधुरा मनाने खेळलेला फटका बाद होताना पाहायला मिळतील भावेश सुद्धा. आणि इम्रोज विकेट टेकर आहेत. पहा आणखीन एक विकेट त्यांच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळते. 3 विकेट इम्रोज यांनी मिळवलेले आहेत आतापर्यंत परंतु एका बाजूला प्रीतम यांच्याकडून धावा होत आहेत. ही जमेची बाब आहे. हॅलो 22 धावा धावफलकावर असताना तिसरी विकेट आलेली आहे. ओमकार पाटील येत आहेत. पनवेल तालुक्यातील मोरबी गावचे खेळाडू. रायगड जिल्ह्यातील एक स्टायलिश बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे. तर तेच ओमकार पाटील फ्रॉम मोरबी पनवेल बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल टप्पा पडतोय. बॅट फिरवली परंतु इकडे बॉलने गुंगारा दिला बॅटला. आणखीन एक डॉट बॉल. इम्रोज जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी या ठिकाणी करतायत. पहिल्याही षटकात जर पाहिलं तर त्यांनी केवळ धावा दिल्या होत्या त्या 6. 2 विकेट घेतल्या होत्या. याही षटकात 3 चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. ओमकार हो पुन्हा एकदा तेज बॉल थोडासा पुढे आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इकडे बॉलने घेतलेलं वळण यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला आणि आणखीन एक
मात्र या ठिकाणी चांगला चेंडू प्रस्तुत केला. 4 चेंडू टाकलेत आणि 4ही चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव टाकलेले आहेत. म्हणूनच इम्ब्रोज या नावाची चर्चा मुंबईपासून दुबईपर्यंत होते. यावेळेला बॅकफुटला जात असताना मात्र बॉलला या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात गोष्टांकित क्षेत्रात चेंडू जातोय. धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी 1 ने पुढे जाईल. पहिली धाव आली आहे या ओव्हरमधील. 23 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा तेच काय बॉलिंग केली आहे इम्ब्रोजने. केवळ 1 धाव या ओव्हरमध्ये खर्च केलेली आहे. दर्जेदार गोलंदाजी इम्ब्रोज आणि एक महत्त्वपूर्ण विकेटही घेतली आहे. इम्ब्रोजच्या गोलंदाजीमध्ये वेग नाही आहे, परंतु इम्ब्रोजच्या गोलंदाजीमध्ये टप्पा आहे, कट आहे. कटर्स खूप चांगले वापर करतात आणि 3 ओव्हरची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 23. इम्ब्रोजने मात्र 2 ओव्हर केल्या. 2 ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. धावा दिल्या केवळ 7. बॉलिंगमध्ये या ठिकाणी परिवर्तन केलं जात आहे. हकीम हकीम यांना आपण पाहतो या टीममध्ये. कुर्ला परिसरातील खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. प्रीतम परब चांगली बॅटिंग एका बाजूला त्यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेला प्रीतम परब यांना मात्र रोखणं तेवढं कठीण झालंय. काय बॅटिंग करतायत. अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खूप वर्ष प्रीतम खेळतायत आणि आज देखील प्रीतमचा तोच दर्जा 30 दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते. एका बाजूने मात्र फलंदाज अडचणीत येताना पाहायला मिळतात, स्ट्रगल करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला प्रीतम खूप चांगली कामगिरी करतायत. क्राईम बेंचचे शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. शिंदे साहेब आपलं देखील या ठिकाणी आम्ही शिंगते साहेब आपल्या या ठिकाणी स्वागत असेल. पोलीस परिवार आपली स्पर्धा आहे, आपल्या परिवारामध्ये आपलं स्वागत आहे. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, परंतु समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव तिकडे घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आहे. ओ हो आणखीन एक 7 महत्वाची आणि प्रीतमला ती 7 मिळत नाहीये. एका बाजूने एका मागोमाग विकेट चालल्यात. प्रीतम मात्र चांगली झुंजार कामगिरी करतायत. 6 बॉलमध्ये 21 वर ते खेळतायत. 2 चौकार 2 षटकार प्रीतमच्या बॅटमधून आलेले आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला विकेट आणि त्यांची 7 हे खूप महत्वाचं आहे. चांगला बॉल, पहिला बॉल जर पाहिलं तर थोडासा आखूड टप्प्याचा होता, हा अगदी खोलात टाकला, परंतु त्याच्यावर देखील एक धाव घेतली आहे. ओमकारने मात्र दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि त्या कॉलमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी रनआउट होतील ओमकार पाटील. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नवी मुंबई क्रिकेटचा एक जबरदस्त खेळाडू, मुंबईपासून दुबईपर्यंत ज्याच्याही नावाची चर्चा झाली, आखाती देशांमध्ये जाऊन देखील ज्याच्या नावावर विजेतेपदं आहेत, असे भूषण पाटील फ्रॉम तुर्भे नवी मुंबई बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 व्हीलर कार बरोबर बऱ्याचशा मोटरसायकल देखील जिंकलेले खेळाडू बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु एक नवोदित खेळाडू आहे हकीम, परंतु त्यांनी प्रभावित केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि बचावले गेले. कॉल दिला लगेच. बॉल ज्या पुढे जातोय पाहिलं, अन्यथा रनआउटची संभावना याही ठिकाणी होती. ओव्हर 34 सुरू आहे. 30 धावा आहेत. 4 विकेट माघारी परतलेले आहेत. यानंतर आणखी एक ओव्हर येणार आहे. हकीम मात्र चांगली गोलंदाजी करतायत. सुरुवात खराब झाली होती, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक केलंय. भूषण पाटील आणि प्रीतम परब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आक्रमण तर केलंय. भूषण पाटीलचा हा हवाई हल्ला पाहूया किती लांबवर जातोय. यस, नवी मुंबई क्रिकेटचा कोहिनूर म्हटलं जातं भूषण पाटील यांना, आणि भूषण पाटील यांच्या बॅटमधून एक षटकार येताना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे चांगले कॅप्टन देखील आहेत भूषण पाटील. कुमार 11 तुर्भेसे या संघासाठी देखील
कामगिरी होताना पाहायला मिळाली त्यांची. छत्तीस धावा धाव फलकावर या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये जाण आणली आहे. ओहो, फ्लिक, हेलिकॉप्टर सुद्धा दोन्हींचा या ठिकाणी समावेश होता. टाळ्या होतील एवढा जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी स्टेटसला असेल अशा प्रकारचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. वा भूषण वा, आज एका वेगळ्याच लय मध्ये पाहायला मिळत आहेत. दर्जेदार, खरोखर दर्जेदार या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भूषण यांना आपण पाहू शकता ज्या पद्धतीचा स्ट्रोक खेळला. 42 धावा झाले आहेत. आणि 2 लगातारचे षटकार आलेत. भूषण पाटील 42 धावा टीमच्या पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू, दबाव आता बॉलरवर पाहायला मिळतोय. या षटकात 3 षटकार आलेले आहेत. म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु या ठिकाणी इम्रोजनं जो दबाव निर्माण केला होता, 2 ओव्हरमध्ये केवळ 7 धावा दिल्या होत्या, परंतु इतर गोलंदाजांनी नाराज केलं, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि प्रीतमच्या बरोबरीने आता भूषण यांची बॅट देखील बोलते. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, तेवढं टायमिंग नाही झालंय, परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला आहे. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण, आणि बॉल जर पाहिलं तर गोशांकित क्षेत्रात देखील जाईल आणि त्यामुळे 3 धावा इकडे मिळतील. ओव्हर संपल्या 4 आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 46. विक्रांत येतात गोलंदाजीसाठी. डी.एन. नगर अंधेरीचे एक जबरदस्त गोलंदाज, या टीमचे एक प्रमुख गोलंदाज म्हणून देखील ओळखले जातात. तेच मात्र या ठिकाणी आपल्या पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. शेवटच्या षटकात आमंत्रित केले, परंतु दोन्ही जे बॅटर आहेत त्यांना लय सापडलेली आहे. प्रीतम जर पाहिलं तर या ठिकाणी 2 चौकार 2 षटकाराच्या मदतीने खेळतायत. भूषण आहेत एका बाजूला, त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. त्यामुळे या 2 बहरात असणाऱ्या बॅटर्सला रोखायचं कसं, हाही प्रश्न असणार आहे. तो मात्र विक्रांत यांच्या पुढे, परंतु विक्रांत अशा प्रकारच्या आव्हानांना पार करताना विक्रांत यांना देखील आम्ही पाहिलंय. यावेळेला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न प्रीतम यांच्याकडून जरूर झालाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 47 धावा धाव फलकावर. एका चांगल्या दिशेने वाटचाल. दोन्ही टीमची स्ट्रेंथ मोठी आहे, त्यामुळे मॅचमध्ये मजा येईल. उमेश शिलेवन एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सोमजाई. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. पहा, धावा मात्र काही थांबायला तयार नाहीयेत. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आता वाटचाल होऊ लागलेली आहे. सोमजाई 11 विरुद्ध उमेश 11. उसळता बॉल होता. पहा, बॉलला आखूड टप्प्यात टाकलं, थोडंसं वळवलं आणि आखूड टप्प्याचा असल्या कारणाने आणि बॉल वळल्या कारणाने पोझिशन जी बनली ती मात्र फाईन लेगवाली बनली आणि त्यामुळे गोशांकित क्षेत्रात चेंडू जातोय. एक धाव तिकडे मिळणार आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 49-50च्या दिशेने मात्र ही आता वाटचाल होऊ लागलेली आहे. त्याचं कारण आहे प्रीतमची जबरदस्त बॅटिंग. 23 वर ते खेळत आहेत. भूषण यांचे लगातारचे 2 षटकार. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. भूषण यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर बॉल ते थोडेसे दूरवरून फिरवत आहेत आणि या एका धावेमध्ये मात्र हा स्ट्रोक खेळलाय आणि 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतक पूर्ण होत आहे. एका चांगल्या मॅचच्या दिशेने वाटचाल होऊ लागली आहे. भूषण पाटील
यावेळेला मात्र वेगात टाकला. आतापर्यंत अगोदरचे 2 बॉल जर पाहिले फिरवले ते देखील आखूड टप्प्यावरून फिरवले. आता मात्र एक बॉल वेगात टाकला, तो देखील थोडासा पाठीच टाकला होता. आणि एक चांगला संघर्ष दोघांमधील देखील या ठिकाणी पाहायला मिळतो. 50 धावा धावफलकावर आहेत. मागील षटकांच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर विक्रांतचं हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलं आहे. 4 चेंडूत केवळ 4 धावा त्याने दिलेल्या आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात जर पाहिलं तर हा वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या पुन्हा एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावर भूषण पाटील. प्रदीर्घ असा अनुभव आहे त्यांच्याकडे. उसळी घेतलेला बॉल होता. पुन्हा एकदा दिशा फाईन लेगची. 2 धावा म्हणजे बंद ग्राउंड क्रिकेट आणि ओपन ग्राउंड क्रिकेट म्हणजे सातत्याने ओपन ग्राउंड क्रिकेटचे बरेचसे खेळाडू सध्या खेळत आहेत. बंद ग्राउंडवर आल्यानंतर त्यांना ते तेवढंसं सोपं नाही आहे. परंतु भूषण यांनी मारलेले 2 षटकार हे लाजबाब होते, ते कोणीच विसरू शकणार नाहीये. हेलिकॉप्टर तर अगदी देखना. यावेळेला पहा आणखीन एक. यावेळेला देखील बॉल लांब 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 षटकार. अठ्ठावन्न धावा झालेल्या आहेत. पहा 59 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. 59 धावांची आवश्यकता आहे. आणि आता बऱ्याच जणांना उत्कंठ आहे की दुसऱ्या डावात काय होईल. काही क्षणातच त्याचं उत्तर देखील या ठिकाणी मिळणार आहे. एक चांगली मॅच आता पाहायला मिळेल. मुंबईतील 2 नामवंत संघ आहेत. दोन्ही टीमची स्टारकास्ट देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. तर काही क्षणातच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही संघांना एक नम्र विनंती आहे, त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे व फलंदाज लवकर मैदानात पाठवायचे आहेत, कारण वेळेचं बंधन आहे. अजून देखील तब्बल 3 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे सहकार्य करा प्लीज.
नजमुल मंडल आणि फरदीन काझी, एक चेंबूरचा तर एक शेवडीचा युवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजीने मागील 2 वर्षात जर पाहिलं तर मुंबईच नाही, महाराष्ट्रात नाही तर भारताच्या टेनिस क्रिकेटला वेड लावलंय. फरदीन काझी मुंबईचा वंडर बॉय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चेंबूरच्या PL लोखंडे मार्ग परिसरातील एक युवा खेळाडू नजमुल मंडल यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला, हा बाहेरून या, लवकरात लवकर या. बाहेरून गेला तरी चालेल कारण मॅच सुरू होते, थोडासा वेळ वाचेल. जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर येताना पाहायला मिळत आहेत रायगडच्या पनवेल तालुक्यातील मोरबीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं संकेत पाटील, ज्याही खेळाडूच्या नावाची चर्चा आहे तेच या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्राईकवर जर पाहिलं तर मुंबईचा वंडर बॉय म्हणजे फरदीन काझी. पाहूयात कशा प्रकारची मुंबईच्या खेळपट्ट्या त्यांच्या परिचयाच्या आहेत, कारण बरीच वर्ष जरी 2 वर्षात फरदीन जबरदस्त फॉर्मात आहे परंतु बरीच वर्ष मुंबईकर फरदीनला ओळखत आहेत. संकेत एका बाजूला, पॉवर प्लेला मात्र या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. दावा करायच्या आहेत त्या 59. संकेत पाटील समोर जर पाहिलं तर फरदीन काझी. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. फरदीन काझी नावाची रन मशीन सुरू झाली आहे. बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. पहिल्याच बॉलवर पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग, फरदीनच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे. ISPL मध्ये देखील काही आकर्षक स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले होते. 4 धावांनी सुरुवात म्हणजे चौकाराने सुरुवात केली आहे. प्रेक्षकांची गर्दी पहा. प्रेक्षकांना माहिती होतं जरी उशीर झालाय परंतु नामवंत खेळाडू आज जांभोरी मैदानात येणार होते, त्यामुळे प्रेक्षकांची मोठी गर्दी आहे. ओहो, इकडे मात्र टायमिंग नाही करू शकले फरदीन, परंतु एका धावेच्या दिशेने जाईल का बॉल? यस, गेलाय. धवल टेलर आणि उमेश पाटकर हे दोन्ही पंच पाहायला मिळत आहेत. प्रमुख पंच युवराज भालेराव महाराष्ट्राचे पंच यांच्या नेतृत्वाखाली हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. जोशी सर देखील आहेत. फरदीन पुन्हा एकदा, सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. पहा, या क्रिकेटमध्ये बरंच काही आहे त्यामुळे एवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फुल टॉस. फरदीनने मात्र या फुल टॉसला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळत आहे. टाळ्यांचा गजर होतोय आणि खूप मोठ्या प्रमाणावर फरदीन काझी फॅन क्लब सुद्धा आलेला आहे आणि ते सुद्धा मात्र या ठिकाणी खुश होताना पाहायला मिळत आहेत. ओहो, स्वतः अगदी खेळपट्टीवर ठाण मांडलं परंतु बॉलला षटकारातच पाठवलं. आगळे वेगळे फटके खेळतात. सध्याच्या घडीला हा खेळाडू चर्चेत आहे, हा मुंबईकर चर्चेत आहे. भारतभर खेळायला जातो आणि आवर्जून आम्ही त्याचा उल्लेख करतो की हा मुंबईकर आहे. तीन बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 11 धावा झालेल्या आहेत. लक्ष मोठं आहे परंतु या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो, परंतु प्रतिस्पर्धी एक चांगली मॅच पाहायला मिळेल कारण उमेश शिलीवन देखील बरीच वर्ष मुंबईतील नामवंत संघांच्या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उमेश कोळे आणि कंपनी. यावेळेला पहा, बॉलचा अंदाज घेतला, लेग स्टंपच्या बाहेर जातोय, सोडून दिला, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 12 वर जाईल. 59चा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगली सुरुवात केली फरदीन यांनी. फरदीन काझी आणखीन एक फटका त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि या धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 13.
13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं या पोलीस परिवार चषकामध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. आज टेनिस क्रिकेट जगतातील धुरंधर या ठिकाणी उपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत. याही नंतरच्या मॅचमध्ये एक यु यावेळेला धावसंख्या जर पाहिली तर स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा नजमुल मंडल यांनी देखील स्ट्रोक खेळला आहे आणि एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. विदाऊट लॉस 14 धावा. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतात फरदीन काझी. सर्व प्रकारचं, कारण बंद ग्राउंडचं क्रिकेट जरी अलीकडे ते चारी बाजूला सीमारेषे असणाऱ्या मैदानांमध्ये मात्र आगळे वेगळे रिव्हर्स खूप चांगले खेळतात, त्याचबरोबर फाईन लेग खूप चांगले खेळतात, परंतु त्यांची सुरुवात मुळातच मुंबईतून आणि बंद ग्राउंडच्या क्रिकेटमधून झाली आहे. यावेळेला मात्र पुन्हा टायमिंग जरूर नाही झाले, परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची फेकी झाली, परंतु तिकडे एक धाव पाहायला मिळेल आणि धावसंख्या पहिली ओव्हर झाल्यानंतर 15 धावा. 5 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 59 करायच्यात आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो 4 ओव्हरमध्ये अजूनही 44. 11ची सरासरी गाठायची आहे. 15 धावा म्हणजे चांगली सुरुवात झाली आहे. गोलंदाजीमध्ये मात्र राजेश धोबी येत आहेत. राजेश धोबी बांद्रा परिसरातील एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजीसाठी आणलेत. पाहूयात, पहिल्या षटकात 15 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकात धावसंख्येला थोडंसं कंट्रोल केलं जात आहे का ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आज सकाळच्या सत्रात रवींद्र काटकर साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला सुरुवात झाली. अध्यक्ष वैभव परब, एबीपी माझाचे एक नामवंत वृत्त निवेदक खोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एकदा घेतली गेली अगदी सीमारेषेवरून. त्या ठिकाणी 22 येत आहेत खरे, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. बॉल थोडासा लांब होता आणि त्यामुळे लगेच दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला. धावसंख्या 2 ने मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचते ती 17 मॅच म्हणजे अजूनही तेवढी सोपी नाहीये. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न दोन्ही बाजूला करावे लागणार आहेत. एक चांगली मॅच होईल, कारण मुंबईतील 2 नामवंत संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. उमेश कोळे, साजन पाटील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अहमद भाई, राहुल वाल्मिकी हे सुद्धा एका बाजूला पाहायला मिळत आहेत. वेगवान चेंडू होता ऑप्टमच्या बाहेर. पंच मात्र या ठिकाणी या घोषांकित क्षेत्रातील एक धाव कळवत आहेत बाईच्या स्वरूपातील. आणि राजेश धोबी यांची देखील ही खासियत आहे. बोला ना. राजेश धोबी. हो हो, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिलाय आणि उशीर झालाय. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. फर्दीची चपळता पहा किती पाहायला मिळते. सातत्याने मात्र धावांसाठीची भूक त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यांची. पहिल्या डावात भूषण पाटील आणि प्रीतम परब या दोघांनी दर्जेदार बॅटिंग केली आणि दुसऱ्या डावात जर पाहिलं तर सध्या वातावरण फर्दीनमय झालंय. वैयक्तिक 17 धावांवर फरदीन काझी बॅटिंग करतायत.
ओहो, लोअर फुल टॉस, त्याला मात्र या ठिकाणी धावांमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. मागील षटकाच्या तुलनेत हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलं आहे. राजेश धोबी या मागील षटकाच्या तुलनेत जर पाहिलं तर हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय आणि प्रेक्षकांना हेच पाहिजे आहे. चांगली मॅच पाहिजे आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच पाहिजे आहे, आपले आवडते खेळाडू जिंकावेत असं वाटतं जरूर, परंतु त्यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीतून मॅच बाहेर काढावी असं सुद्धा सगळ्यांना वाटतं. सहजासहजी विजय पचत नसतो प्रेक्षकांना सुद्धा. ओहो, राजेश धोबी काही बॉल अगदी वेगात टाकतायत आणि त्या बॉलवर बॅटची कडा घेऊन एकापेक्षा जास्त काही नाही मिळत आहे आणि राजेश धोबीने इकडे कमबॅक केलं मी म्हणेल, कारण या ठिकाणी गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर धावसंख्या या 5 चेंडूमध्ये केवळ 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक केवळ पॉवर प्लेचं असणार आहे आणि दुसऱ्या षटकात मात्र खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राजेश धोबी. उडवलाय, एक वेगळा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि त्या ठिकाणी जबरदस्त कॅच पाहायला मिळते. आकाश जांगीड होते त्या ठिकाणी, स्वतःला बॅलन्स केलं. फरदीन काझी नावाचं वादळ या ठिकाणी क्षमवलं या मॅच पुरतं आणि कारण हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित आकाशची हाईट जास्त आहे आणि त्यांनी कॅचही तेवढीच स्वतःला बॅलन्स करून त्या ठिकाणी घेतली आणि एक महत्त्वाची विकेट आली आहे. ओव्हर संपल्या 2. पहिल्या षटकात 15 होत्या, या षटकात जर पाहिलं तर अधिकृत धावा या केवळ 6च दिल्या आणि राजेश धोबीला दुसऱ्या ओव्हरला आणण्याचा जो निर्णय होता तो या ठिकाणी खूप चांगला राहिला. धावसंख्या 22 झाली आहे. टॉससाठी यायचे दैसर बॉईज आणि ओमकार 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी यायचे बिपिन भाई आणि ओमकार 11. ओमकार 11 गिरगाव, दैसर बॉईज दैसर. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती टॉससाठी यायचंय. बावीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 37 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे श्रेयस कदम. आणखीन एक मुंबई क्रिकेटचं चर्चेतील नाव सध्या भारतभर, श्रेयस कदम फ्रॉम बांद्रा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा संकेत यांनाच आमंत्रित करण्यात आलंय. पहिल्या षटकात आलेल्या या धावा आणि त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला कंट्रोल केलं राजेश धोबी यांनी. फरदीनला मागे पाठवलं, परंतु नजमुल मंडल हे देखील कामगिरी उंचावणारे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग श्रेयस आलेले आहेत, परंतु मुरबीचा जादूगर या मॅचमध्ये काय करणार ते आपल्याला पाहायचंय. 18-37. पहिलाच बॉल थोडासा पुढे केला होता, खेळलं त्याला मात्र ऑन साईडला. एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा संकेत. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलेल. यावेळेला बॉलला मिड विकेटच्या दिशेने पाठवलं. नजमुल मंडल एक युवा खेळाडू आहे चेंबूर PL लोखंडे मार्ग परिसरातील, परंतु या टीममध्ये तो ओपनिंगला का आलाय त्याचं उत्तर मात्र त्यांनी या ठिकाणी दिलं. आतापर्यंत जोपर्यंत फरदीनची बॅट बोलत होती नजमुल थोडेसे शांत होते. आता नजमुलला माहिती आहे माझीही बॅट बोलणं गरजेचं आहे, नाहीतर रिक्वायर रन रेट वाढत जाईल. बॉल द्यायचा बॉल आणि धावसंख्या जर पाहिली तर 6ने पुढे जाते. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे म्हणजे कट टू कट मॅच आहे. बऱ्याच कालावधीनंतर, माझ्या मते नाईट स्पर्धा तर खूप वर्षानंतर जांभोरी मैदान पाहायला मिळत असेल.
चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. युवराज भालेराव यांच्या देखील या मैदानातील बऱ्याचशा आठवणी आहेत. ओहो, या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडंसं कट करताना पाहायला मिळाले. मागील बॉलवर जरी धाव आले असेल, या बॉलवर मात्र मोठा फटका नाही येऊ दिला, परंतु वाईट बॉल आहे. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना पाहिलं म्हणजे संकेत थोडंसं स्ट्रगल करतायत. आणि आता समोर जर पाहिलं तर श्रेयस यांना आपण पाहतोय. दैसर बॉईज आणि ओमकार 11, दैसर बॉईज दैसर ओमकार 11 गिरगाव, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय मुख्य मंचावर. गिरगाव आणि दैसर, दैसर बॉईजचे कॅप्टन आलेले आहेत. गिरगाव कॅप्टन या. ओहो, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर बॉल फिरत असताना शरीराचा वेध घेतला, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आणि 31 वर धाव संख्या थांबली आहे. अजूनही 28 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे. 15 चेंडू अजूनही बाकी आहेत. श्रेयस, ओहो, इकडे पुन्हा एकदा धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. धावांचा ओघ काही थांबता थांबेना आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी आपण पाहू शकता वाईट बॉल सुद्धा आहे. या 2 धावा मिळतील. धाव संख्या 33 वर गेली आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. प्रोलिंग स्पोर्ट्सवर या क्रीडा स्पर्धेचा आपण आस्वाद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत असेल प्रोलिंगवर. या पहिला पुन्हा एकदा स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेनेच खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु एक धाव तिकडे मिळेल. थांबवलं एका धावीवरच. धाव संख्या झाली ती आता 34 धावा, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 25 धावा करायच्यात अजूनही. संकेत, श्रेयस कदम मोठमोठे स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखले जातात, परंतु बॉल वळवण्याची क्षमता गोलंदाजांमध्ये. तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, बॅट फिरले आणि या ठिकाणी शरीराचा वेध, पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. श्रेयस कदम यांना माघारी परतावं लागेल. विकेट येते LBWच्या स्वरूपात. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरले गेले, कारण परदीन पाठोपाठ श्रेयस देखील माघारी परतताना पाहायला मिळतील. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 25 धावांची आवश्यकता आहे. पंचवीस 13 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. आणि मॅच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक मुंबईचा मॅच विनर, नाव आहे आकाश चिंदारिया. अँटोपिल परिसरातील आकाश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. ताबडतोड अंदाज आणि षटकारांची भाषा बोलणं हे आकाशचं काम आहे. आणि आज आकाश कशा प्रकारची कामगिरी करतायत, आपल्या टीमला संकटातून बाहेर अशा प्रकारे बऱ्याचदा काढलंय. टॉस केला जातोय. एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार गिरगाव आहे, दुसऱ्या बाजूला दैसर बॉईज दैसर आहे. पंच विचार विनिमय करतात त्या ठिकाणी.
हॅलो, व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपला पाहायला मिळेल षटक मात्र या ठिकाणी अजूनही ऑन आहे. एक धाव सुद्धा गोशांकित क्षेत्रात चेंडू गेले म्हणजे 2 धावा या ठिकाणी मिळतील. 36 धावा अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 23 धावा. आकाश चिंदारिया नजमुल मंडल मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची मात्र प्रचंड गर्दी. तुम्ही कुठेही नजर टाका पहा. आणि ही मुंबईची खासियत आहे. मुंबईमध्ये नाईट टुर्नामेंट म्हटलं कारण चाकरमानी आहेत, दिवसभर कामावर जाणार, परंतु रात्री मॅच असल्यानंतर ते पाहायला येणार म्हणजे येणार आणि त्याचमुळे आज मोठी गर्दी आहे. यावेळेला चांगला फटका आला आकाश यांचा, परंतु दिशा चुकीची होती. एक धाव मिळेल. मॅच गेली आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. 12 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 37. 12 बॉलमध्ये 22. 12 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. एक मोठं लक्ष होतं, परंतु त्याचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी चांगली सुरुवात झाली आहे. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही बाजूला ही मॅच जाऊ शकते. पाहूयात कोणत्या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. गोलंदाजीसाठी महत्त्वाचं षटक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. कोण आहेत? सूर्या आहेत का? सूर्या मणिरत्नम. मणिरत्नम सूर्या यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. यावर्षी मुंबई प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलरचा किताब ज्या खेळाडूने घेतला तोच गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. मणिरत्नम सूर्या. बारा बॉल 22. एक चांगलीच मॅच, संघर्ष पाहायला मिळतोय. प्रेक्षक जे मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने दूरवरून आलेत त्यांना मात्र या ठिकाणी दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते. दर्जेदार स्पर्धा या पोलीस परिवाराच्या माध्यमातून पाहायला मिळते. नजमुल मंडल आणि त्याचबरोबर आकाश चिंदार या मैदानाच्या आतमध्ये आहेत. 12 मध्ये 22. एक मोठी मॅच. सोमजाई एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उमेश 11 आहेत. हो 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 हो, वेग 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 वेग, प्रचंड वेग. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय बॉल टाकलाय म्हणजे काही कळायलाच मार्ग नाही की एवढ्या प्रचंड वेगामध्ये. युवा खेळाडू आहे आणि खूप सारं टॅलेंट आहे याच्यामध्ये, परंतु नजमुललाही ते टॅलेंट दाखवावं लागणार आहे. 11 बॉलमध्ये 22. पहिल्या डॉट बॉलने मात्र खडबडून जाग केलं या ठिकाणी नजमुलला. पुन्हा एकदा वेगात चेंडू, परंतु त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पोहोचतायत. भावेश तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 10 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. चांगला संघर्ष रंगलाय. माझ्या मते युट्यूबला सुद्धा प्रोलिंकवर बरेचसे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले असतील. त्याही प्रेक्षकांचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करू. प्रचंड संघर्ष आणि सातत्याने दोलायमान होणारी ही मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा सूर्या. सूर्याचा वेग, त्याच्यावर आक्रमण, फटका हवेत आणि पाहायचंय काय होईल. पकडली गेली कॅच. अभिषेक आंगणे होते तिकडे. आणखीन एक विकेट आली आहे आणि मॅच मधील रंगत आणखी वाढली आहे. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला गर्दी का होते, टेनिस क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षक वेडे का असतात, त्याचं उत्तर या मॅचमध्ये पाहायला मिळतंय. चांगला संघर्ष पाहायला मिळतो. अभिषेक आंगणेने चांगली कॅच पकडली आहे. अजूनही जर पाहिलं तर 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉलमध्ये जर पाहिलं तर 20 रन करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. चांगला संघर्ष रंगला या ठिकाणी. खूप चांगले या ठिकाणी आयोजन देखील आपण पाहतोय. जवळ मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी अशरफ आलेले आहेत,
आणखीन एक दर्जेदार खेळाडू मुंबई क्रिकेटमधील ISPL देखील या वर्षी खेळताना पाहायला मिळाले. स्टंटमॅन आणि कांदिवलीचे एक जबरदस्त बॅटर अशरफ देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि या परिस्थितीचे ते देखील एक आदर्श खेळाडू आहेत. प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणावर आमच्या बरोबर जोडले जात आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु पाहूया बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सूर्या मणिरत्नम. 9 मध्ये 20 धावा. अशरफ, ओ काय बॉल टाकलाय, जबरदस्त वेग, अगदी खोलात. उत्तर नव्हतं. प्रचंड वेग आहे या युवा खेळाडूकडे आणि एक डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. 8 बॉलमध्ये अजूनही 20. परंतु अशरफ असे खेळाडू आहेत मॅचचं पारडं केव्हाही बदलू शकतील. खूप चांगली कामगिरी मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये अशरफ यांच्याकडून होताना पाहायला मिळते. दांडी 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 गुल, काय बॉल टाकलाय. नो डाऊट अशरफ खूप चांगले खेळाडू आहेत. परंतु हा वेगवान गोलंदाज जो गोलंदाजी करतो ना मित्रांनो, हा मुंबईमध्ये एक नवीन गोलंदाज तयार झालाय आणि त्याच्यासाठी टाळ्या तर व्हायलाच पाहिजेत. परंतु मॅच कुठे संपली आहे. मॅच ऑन आहे. या मैदानात काही होऊ शकतं. आकाश चिंदार या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत अलिबागचे एक जबरदस्त बॅटर अक्षय पाटील मोन्या यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चर्चा आहे या खेळाडूच्या नावाची, अष्टपैलू खेळाची, परंतु चर्चा आहे वेगाची आणि सूर्या मणिरत्नमची. कारण 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा, 2 विकेट घेतलेल्या आहेत. 7 चेंडूमध्ये 20 धावा. मॅच ऑन आहे अजूनही. वेग प्रचंड पाहायला मिळाला यावेळेला. नुसता वेग नव्हता, भन्नाट भन्नाट आणि भन्नाट वेग होता. बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी यष्टिरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. सूर्याने 2 विकेट घेत असताना केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 6 बॉलमध्ये 20. मॅच मात्र आता थोडीशी मोठी झाली आहे परंतु संपली नाहीये. आकाश चिंदारिया, अपेक्षा असतील त्यांच्याकडून अशा प्रकारचे कारनामे ते केलेत त्यांनी. आज पुन्हा एकदा करावे लागेल आकाशला आणि आकाशच पात्र बॅटिंगसाठी आहेत. आकाश चिंदारिया. सूर्या मणिरत्नम चिता कॅम्पचेच गोलंदाज पाहायला मिळाले आणि आणखीन एक चिता कॅम्पचे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. म्हणजे गेल्या काही वर्षात मुंबईत देखील आता वेगवान गोलंदाज तयार झालेले आहेत. परंतु जास्तीत जास्त गोलंदाज कुठून येत असतील तर त्या विभागाचं नाव आहे चिता कॅम्प आणि चिता कॅम्पमधून आणखीन एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे सोहेल. 6 बॉल 20. मॅच संपलेली नाहीये. आकाशकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असतील. आकाशने या अगोदर असे कारनामे केलेत. एक वेल फिनिशर म्हणून आकाशची ओळख आहे आणि आज पुन्हा एकदा अपेक्षांचं ओझं आकाशच्या खांद्यावर आहे. बॅट हातात घेऊन विचार तर हाच असणार आहे, कुठे मारायचा आहे स्ट्रोक, कुठे मारायचा आहे षटकार, कारण टीमला विजय मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत. सोहेल लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय आणि ओ तिकडे चुकी झाली आहे आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेत झाले. अक्षय पाटील देखील बचावले. 2 धावाही आल्या. समीकरणही बदललं. 5 मध्ये 18. आता जर का 1-2 बॉलमध्ये मोठा फटका आला, षटकार आला, मॅच मध्ये मजा येईल. पाहूया आकाश. सोहेल पुन्हा एकदा. या वेळेला फटका तर फसलाय. बॉल हवेत आहे.
आणि सोहेल, एका सोहेलच्या गोलंदाजीवर दुसऱ्या सोहेलने कॅच पकडली. आकाश चिंदारे आउट. आणि आता जर पाहिलं तर मॅच थोडीशी दूर चालली आहे. 4 बॉलमध्ये 18 म्हणजे 4 पैकी 3 बाहेर मारायचे आहेत. संतोष सुर्वे कुठे असतील तर त्यांनी मुख्य मंचाजवळ संपर्क साधायचा आहे. सागर रणपिसे पाहूया. सागर अजूनही 4 बॉल बाकी आहेत. 4 पैकी 3 बाहेर मारायचे आहेत. षटकाराची भाषा बोलावी लागेल. सागर यांच्याकडे क्षमता आहे. गुलाब्याचे खेळाडू बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईकर आहेत. ओहो, टायमिंग नाही आहे, परंतु बॉल समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. वेग प्रचंड आहे. वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं आज. पंकज पाटील पालन, त्याचबरोबर जर पाहिलं तर वेगात गोलंदाजी आज करताना पाहायला मिळेल प्रज्योत अंबिरे. वेगवान गोलंदाजांनी आज खूप प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. अमय लाड मी उल्लेख करेल, केवळ वेग नाही तर फिरकीपटूंनी देखील केली म्हणेल. आणि आता मात्र 3 चेंडूमध्ये 17. अक्षय पाटील बॅटिंगसाठी. यावेळेला मात्र फटका खेळला आणि सांगतायत अक्षय पाटील, अलिबागवरून मी मुंबईला का आलोय, बॅटिंग करायची आहे. आणि एक मोठा फटका आलाय. टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. लेन बॉल होता आणि लेन बॉलला पिक केलं आणि षटकारामध्ये पाठवलं. अलिबागच्या नवखार गावचा सुपुत्र, नाव अक्षय पाटील, मोन्या या नावाने त्यांची असणारी ओळख. आणि आता मात्र 2 बॉल 11. मॅच ऑन आहे. 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता, ज्याचा उल्लेख केला होता. ही मॅच रंगतदार होईल आणि तशीच रंगतदार झाली आहे. अक्षयवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय जरूर. 2 मध्ये 11. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. आणि असं आपण कित्येक मॅचेसमध्ये पाहिलंय क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि अक्षयकडून अपेक्षा असणार आहेत. दोन चेंडूत 11 धावा. प्रयत्न मात्र या ठिकाणी अजूनही सुरू आहेत. अक्षय पाटील बॅटिंगसाठी. 2 मध्ये 11. हो, यावेळेला मात्र प्रचंड वेग धारण केला होता सोहेल. युवा खेळाडू आहेत आणि वेग प्रचंड आहे त्यांच्याकडे. आता मात्र 1 मध्ये 10. अक्षयने आशा जागृत केल्या, परंतु आठवते मात्र या ठिकाणी प्रीतमची बॅटिंग, भूषणचे 2 षटकार आणि त्याचबरोबरीने सोहेल या ठिकाणी मणिरत्नम सूर्या यांनी 2 धावेचं टाकलेलं षटक आणि 2 घेतलेल्या विकेट. 12-22च्या मॅचला त्यांनी 2 धावांचं षटक टाकलं होतं. यावेळेला देखील आपण पाहतोय प्रचंड प्रहार केला गेला. षटकार तर आलाय खरा, परंतु एक फटका राहिला कुठेतरी आणि त्याच्यामुळे मॅच मध्ये बाजी मारली उमेश कुळे आणि कंपनी. विजयी होतं संघ या ठिकाणी उमेश 11. अभिनंदन.